2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी झाले ते म्हणजे एवन निजामपूर ते अरबाज. मित्रांनो कॅच ही घ्यावीच लागेल. आपण जेव्हा मॅचेस बघतो 20-20 बघतो किंवा 50 षटकांचे ओव्हर बघतो तेव्हा कितीतरी हार्ड अशा कॅचेस आपले क्रिकेटर्स मारत असतात. पाहूया संतोष यांचा शेवटचा चेंडू असेल. आत्ता मात्र संतोषने चांगला चेंडू काढला, डॉट बॉल काढला. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 5च रन्स. आत्ता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पाहूया काय होत आहेत आणि तेवढीच चांगली फिल्डिंग संघाकडून. 2च धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे एवन निजामपूर संघाच्या बॅटर्सना. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आलेल्या त्या एवन निजामपूर संघाला. दुसरं षटक मार्गस्थ असताना पारस पाहूया. पारस आत्ता मात्र व्हाईट बॉलची अपील करताना पंच मात्र स्थिरावलेत आणि डॉट बॉलची सांगता होत आहे. पाहूया पुन्हा एकदा पारस सज्ज. पाहूया पारस यांचा पुढचा चेंडू घेऊन पारस. आता मात्र जोरदार अपील होत आहे आणि एकच धाव. 1 धावावर समाधान मानावं लागेल ते कुठेतरी एवन निजामपूर संघाला. मस्त मस्त जोरदार अपील होत आहे पंचांकडे. पंच मात्र अनुभवी पंच आहेत. कुठेतरी चांगला निर्णय घेतील ते. कोणावरही अन्याय होऊन देणार नाही असे अनुभवी पंच लाभलेले त्या मॅच साठी. वा 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 खरोखरच चांगला क्षेत्ररक्षणाचा आणि बॉलिंगचा नजारा आपल्याला बघायला भेटतोय. डॉट बॉल पाहूया. आत्ता सुद्धा तिसरा सुद्धा डॉट बॉल. पाहूया इथे काहीतरी गडबड झाली आणि या गडबडीमध्ये विकेट गमावावं लागेल ते म्हणजे एवन निजामपूर संघाच्या अरबाज. पाहूया देऊया डीजेला संधी. ग्राउंड काय थंड झालं. जरूर जवळ घेणार. वेळ आली की सर्व काय मिळतो. आता मला असं वाटतंय अरबाजची जागा सांभाळण्यासाठी गेले ते म्हणजे सादिक भाई. पाहूया 1 धाव पूर्ण केले तिथे. खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उचललाय तो म्हणजे एवन निजामपूर संघाने. 1च्या ऐवजी 2 धावा. खरोखरच संधीचा फायदा, संधीचं सोनं कसं करायचं हे एवन निजामपूरने बरोबर संधीचा फायदा करून घेतलेला आहे. याच बरोबर संघाची वाढती धाव संख्या आहे ती म्हणजे 10. तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहूया कोण तिसरं षटक घेऊन येणार. तिसरं षटक बॉलरचं नाव सांगा जरा मित्रांनो. सुजित. सुंदर असं नाव म्हणता येईल सुजित. त्याच्या नावातच जीत आहे. पाहूया आपला संघ ती जीत हासिल करतायत का.
तिथं मात्र सादिकबाई बॅट खोलून बसलेत. सादिकबाईंच्या बॅट मधून दणदणीत असा आलेला हा षटकार. डीजे डीजे गोष्ट मात्र सादिकबाईंनी पटवून दिलेलं आहे की मी सुद्धा काही कमी नाही. सादिकबाईंची बॅट बोलायला लागली. आता मगाशीच्या सामन्यामध्ये सुद्धा सादिकबाईंनी जबरदस्त असे प्रहार केले. आता सुद्धा तोच प्रहार आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया सुजित. कुठेतरी सुजितने जरासा बॉलच्या स्पीड मध्ये व्हेरिएशन करून एक धाव घेतली. दुसरी धाव पूर्ण होते का आणि दुसरी सुद्धा धाव पूर्ण केलेली आहे. मित्रांनो, कुठेतरी सामना जिंकायचा असेल तर आपल्याला फिल्डिंग आणि कॅचेस हे घ्यावेच लागतील. फिल्डिंग चांगली करावी लागेल. पुन्हा सुजित टू सादिक. सुजित पाहूया पुन्हा एकदा सज्ज छोटासा पावलाचा रनअप घेऊन सुजित. आता मात्र सादिकने चेंडूला ओ हो काय आहे षटकार. दमदार षटकार आला. इथे मात्र खेळाडू वृत्ती दाखवली आहे ती कोस्ते बुद्रुक या संघाच्या खेळाडूंनी. षटकार तिकडूनच घोषित केला. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. पाहूया सुजित 4-5 पावलाचा रनअप घेऊन आत्ता मात्र ऑफ साईडला चांगला कटवलेला आहे सादिकने. आणि पाहूया एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना पाहूया मित्रांनो, मी मगापासून बोलतोय एक चूक मागात पडू शकते. संघाची मारत 26. संघाची धाव संख्या मात्र झाले 26. आत्ता मात्र सादिकबाईने हेलिकॉप्टर उडवलाय. पाहूया कुठपर्यंत जातोय आणि हेलिकॉप्टर मात्र जाणं आर पार सीमा पार. षटकार डीजे. आपला होणार आहे तरी टचका बॉक्स मध्ये यायचं आहे. जय हनुमान संघ भागाड आणि जय हनुमान संघ कोस्ते. पाहूया इथे मात्र सामना रंगतदार चालू आहे. सुजित सादिकबाई मात्र पेटलेले दिसत आहेत. पाहूया आणि मित्रा कॅच ड्रॉप. इथे मात्र कॅच घेतली असती. नो. पंचांचा इशारा नो. रनआउट मात्र झालेला आहे. तो मोठा धक्का म्हणता येईल एवन निजामपूर संघाला. समीर यांची जागा सांभाळण्यासाठी जाते ते यासीन. सुजितने मात्र चांगलासा विकेट काढलेला आहे. पाहूया सुजित टू साजिद. चेंडू मात्र पंचाने वाईट घोषित केलेला आहे.
35 धावा झालेल्या आहेत. सुजित टू साजिद. ओ हो. चांगलाच चेंडू म्हणता येईल. तो साजिद भाईला काही समजलं नाही, परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळते या चेंडूवरती. 36 धावा झालेल्या आहेत आणि 37 धावांची विजयी सलामी द्यावी लागेल, ती म्हणजे कोस्ते बुद्रुक टॉचविन, सॉरी कोस्ते खुर्द टॉचविन आणि फिल्डिंग घेतलेले आहे. एक शिस्तबद्ध संघ म्हणता येईल. A1 निजामपूर रनअप करत असताना एक जशी फुलांची आपण फुलमाळ विणतो, तशीच A1 निजामपूर संघाचे सर्व प्लेयर एकाच एक पाठीवर शिस्तबद्ध. खरोखरच कुठेतरी शिस्त पाहिजे आणि या शिस्त पाहिजे याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे A1 निजामपूर संघ. छत्तीस झालेले 37ला विन. स्पीडअप करा मित्रांनो, अजून आपल्याला सूर्यनारायण आहे तिथपर्यंतच मॅच संपवायचे आहेत. नंतर मित्रांनो आपल्याला अंधार झाल्यावर काही दिसणार नाही. स्पीडअप घ्या मित्रांनो. कोस्ते बुद्रुक यांनी आपली सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानामध्ये. भावेश पार्टे, आपल्याला काही 4 ते 5 तासासाठी लाईनमनची पदवी भेटलेली आहे. आपण लाईनमनची पदवी घ्यायची आहे. उद्यापासून लाईनमन दुसरे असणार आहेत. कोस्ते बुद्रुकचे सलामीची जोडी मैदानामध्ये. संतोष आणि भावेश मगाशीच बोलून गेलो, एक धडाकेबाज आणि षटकारांचा बादशाह. मगाशी त्याच्या बॅटमधून खरोखरच चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली होती, आपण सर्वांनी पाहिलेत. आणि A1 निजामपूर संघाकडून मात्र पहिलं षटक घेऊन येतात ते म्हणजे अय्यान. पहिलं षटक घेऊन ते म्हणजे अय्यान. आणि कोस्ते संघाकडून स्ट्राईकला असणार ते म्हणजे भावेश आणि नॉन स्ट्राईकला ते म्हणजे संतोष. खरोखरच भावेशशी जर बॅट बोलायला लागली तर हा आव्हान मला तर वाटतं की 2 ओव्हरमध्ये सुद्धा होऊ शकतो, यात काही शंका वाटत नाही. परंतु भावेशने विकेट आपले टिकून ठेवावी लागेल. अय्यान आपलं पहिलं चेंडू घेऊन इथे मात्र चेंडूने टप्पा पडतात, उसळे घेतलेले आणि डॉट बॉलची सांगता अय्यानकडून. स्पीडअप घ्या मित्रांनो, अजून सामने खेळवायचे आहेत. शासकीय चषक 2024 पर्व पहिल्या पर्वामधल्या दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधला हा महत्वाचा सामना. आत्ता मात्र हवाई सफर करून चेंडू गेलेला आहे तो म्हणजे आर पार सीमा पार डीजे. थँक्यू डीजे. सुमधुर आवाजाची खाण डीजे विकी मांडवकर साहेब, 2 दिवसाचं मोलाचं सहकार्य
त्याचप्रमाणे अमोलजी मोहिते साहेब इथे आलेले आहेत. हॅलो ओंकार, जरा परत इकडे यायचा आहे. अय्यांशचा मात्र हा चेंडू कोलवर टाकलेला चेंडू, एक धाव पूर्ण केलेले आहे. अमोलजी रणपिसे शासकीय चषक 2024च्या या मानाच्या चषकाला आपली उपस्थिती लावलेली, तर आम्ही तुमचा यथोचित सत्कार करत आहोत. अमोलजी आपण यायचं आहे. अमोलजी आपण यायचं आहे, आमच्या सत्काराचा सन्मान करायचा आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे सिल्वर मेडलिस्ट अनंतजी नागरगोजे साहेबांना सांगेल, आपण अमोलजी यांचा सत्कार सन्मानित करायचा आहे. आमच्या मावतऱ्यांचे कुस्तीपट्टू सिल्वर मेडलिस्ट अनंतराव गोजे साहेब सन्मानित करणार आहेत. या चेंडूवर मात्र किती धावा आल्या? या चेंडूवर मात्र 3 धावा. संघाची वाढती धावसंख्या ती 10. आता मात्र भावेशला बॅट खोलावी लागेल. सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत त्या भावेशवर. पाहूया. आणि भावेशने खरोखरच चेंडू आर पार सीमा पार. देऊया डीजेला संधी. पाहू भावेश, पुन्हा एकदा भावेशला बॅट खोलावी लागेल. पुन्हा एकदा भावेशने चेंडूला हवाई सफारी केलेला आहे. पाहूया, चेंडू मात्र जाणार आहे आर पार सीमा पार. देऊया डीजेला संधी. भावेश मात्र चेंडूला गगन भरारीचे शॉट खेळत आहेत. स्पीडअप घ्या. 59 सनम A1 निजामपूर कडून दुसरा षटक घेऊन सादिक भाई 69 की जर्सी पहनते हुए सादिक भाई आपली पहिली गेंद. या चेंडूवर मात्र कॅच होती आणि कॅच मात्र कुठेतरी ड्रॉप झाले. कॅच जर मित्रांनो ड्रॉप झाली तर मॅच सुद्धा ड्रॉप होऊ शकते. आपण असे भरपूर सामने बघितले आहेत मित्रांनो. आपल्याला सामना जिंकायचा असेल तर कॅच घ्यावीच लागेल. सादिक भाई ना काहीस थोडस चिंताग्रस्त वाटत आहेत मला. चांगली कॅच ड्रॉप झाली. ठीक आहे, पुन्हा एकदा सादिक भाई. पुन्हा एकदा भावेशने ऑफ साइडला कटवलेला चेंडू. चेंडू मात्र फुल स्पीडने जात आहे. पाहूया या चेंडूवर किती धावा मिळतील आणि धावा मिळणार त्या 4. डीजे. 29 धावा झालेले आहेत. आता मात्र शुभम माडिक यांनी चेंडू न घोषित केलेला आहे आणि याच्या चेंडूवर 4 धावा.
सादिक सादिकबाईंचा पुढचा चेंडू मारा करणार सादिकबाई पुढचा चेंडू घेऊन तिकडे मात्र भावेश या चेंडूवर कसा समाचार घेणार. आता मात्र भावेशने विजयी सलामी दिलेली की काय नाही. इथे सुद्धा कॅच ड्रॉप होत मित्रांनो. कॅच घ्याव्या लागतील. संघाला जर आपला विजयी करायचा असेल तर कॅच सोडून जमणार नाही. याच बरोबर एक धावाची आवश्यकता आहे विजयीसाठी. एक धाव पूर्ण आणि विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे कस्ते बुद्रुक विजयी संघ त्याचप्रमाणे पराभूत झालेल्या संघाचे गोड असे कौतुक. कस्ते दुर्दैवाने आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सनी अंपायर कुठे असेल तर त्यांनी कृपया अंपायर करायची आहे. सनी अंपायर कुठे असेल तर त्यांनी